ही एक अपडेट आपल्याकडे आहे ती म्हणजे शिवसेना युबीटीच्या मेळाव्याची। या ठिकाणी उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत, त्यांची पत्नी आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्याचबरोबर शिवसेना युबीटीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। उद्धव ठाकरे या मेळाव्यामधून काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष आहे। तर याआधी मनसेचा मेळावा झाला होता आणि आता शिवसेना युबीटीचा हा मेळावा होतोय आणि यामध्ये राऊत बोलतायत। रहा किंवा काचेच्या महालात रहा, या महाराष्ट्रातल्या या मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे हे सोन्याचे आणि काचेचे महाल जागेवर राहणार नाहीत। इतकी ताकद या समोर बसलेल्या सैन्यामध्ये आहे। माननीय उद्धवजी, आपण आलेलात, आपण आमचे नेते आहात। हे जे जमलेलं सैन्य आहे हे तुमच्यासाठी इथे आलेलं आहे। तुम्ही आमचे सेनापती आहात। या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, परवा बी कशाची। आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढाईमध्ये सोबत आहोत, हे सांगण्यासाठी हा आजचा मेळावा आहे। शिवसेना आपलीच राहील। मोदी आणि शहांचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही। हे भाजप बिजप मिंदे सोडून द्या। प्रेसिडेंट ट्रम्पला, रशियाच्या पुतिनला आणि पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे शहबाज शरीफला झोपेतून उठवून विचारलं शिवसेना कोणाची, तर ते सुद्धा सांगतील। त्या ट्रम्पला विचारलं, मिस्टर ट्रम्प, हुज पार्टी शिवसेना? ट्रम्प सांगेल, ऑफकोर्स इट्स बिलॉंग टू बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे। पण भारताच्या निवडणूक आयोगाला आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाला अजून सांगता येत नाही की शिवसेना कोणाची। म्हणून सांगतोय की शिवसेना तुम्हाला तुमचे 100 बाप खाली उतरले तरी आम्हाला तुम्हाला संपवता येणार नाही। आम्हाला संपवणं सोपं नाही। आम्ही काय विष्णूचा अवतार बिवतार नाही आहोत, आम्ही माणसंच आहोत। पण आमचा जन्म या संघर्षातून निर्माण झाला, आगीतून, तावून, सुलाखून, पोलादातून, भट्टीतून असंख्य वेळा आम्ही बाहेर पडलो आणि असे असंख्य प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये। ही लढाई मुंबईची आहे आणि आता मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीमध्ये घोटाळे सुरू झालेले आहेत। पण आपण सगळे त्याविरुद्ध एकत्र आलो। ही मुंबईची लढाई मराठी माणसाची लढाई आहे, मराठी अस्मितेची लढाई आहे। बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून पुन्हा तोडली जाऊ नये म्हणून शिवसेनेची स्थापना झाली। ती शिवसेना आजही आहे, तीच रग शिवसेनेमध्ये आजही आहे। पण पुन्हा एकदा या मुंबईवर वक्र दृष्टी वळते आहे। पुन्हा एकदा ही मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतो आहे। पुन्हा एकदा या मुंबईतून मराठी माणसाला नष्ट करण्याचं कारस्थान चालू आहे। मला शाहीर अमर शेखांचा एक पोवाड्यातलं 2 वाक्य, 2 कवनं आठवत आहेत। ती प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवली पाहिजे। अमर शेख तेव्हा गरजले होते मराठी माणसावर, बा महाराष्ट्रा इब्रत तुझी ही ईर्षेला पडली, बा महाराष्ट्रा तुझी इब्रत ही ईर्षेला पडली, काढा नौका बाहेर शिवरायांची आणि बाळासाहेब ठाकरेंची मुंबई वादळात सापडली। त्या वादळातून आपल्याला ही मुंबई बाहेर काढावी लागेल। विषय आजचा वेगळा आहे आणि त्यासाठी आदित्यजी पाठीमागे उभे आहेत। मगाशी म्हणालो मी, हा मंच रिकामा आहे, पण त्या मंचावर नंतर बॉम्ब फुटणार आहे।
मतदार याद्यांचे घोटाळे म्हणजे कोणत्या लेवलला जावेत? मला प्रश्न पडायचा उद्धव साहेब, धृतराष्ट्राला 100 पोरं झाली कशी? हे सायन्स काय आहे? 100 पोरं कौरव, 100 भाऊ कौरव. पण मोदींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, भारतीय जनता पक्षाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कौरव म्हणजे धृतराष्ट्राला म्हणजे कौरव 100 कसे, याबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांनी आज मतदार यादी तपासावी. एकेका बापाला 40-40 पोरं. बरं, बाप ब्रह्मचारी, बाळाचे बाप ब्रह्मचारी आणि 50-50 पोरं. वाराणसीमध्ये रामकमल दास यांनी खूप कष्ट घेतले आणि 14 वर्षात 42 पोरांना जन्म दिला. आणि तो जर ॲव्हरेज बघितला तर त्यानुसार त्यांच्या पत्नीने दरवर्षी 3 मुलांना जन्म दिला. रामकमल दास यांच्या पत्नीला झालेल्या मुलांपैकी त्याची 3 मुलं 35 वर्षाची आहेत, 2 मुलं 36 वर्षाची आहेत, 13 मुलं 37 वर्षाची आहेत, 1 मुलगा 38 वर्षाचा आहे, 3 मुलं 41 वर्षाची, 4 मुलं 42 वर्षाची. हे अशी फार मोठी यादी आहे. आणि त्यांना एकही मुलगी नाही, एकही मुलगी नाही. आणि सगळ्यात शेवटी काय तर हा ब्रह्मचारी आहे. वाराणसीमध्ये मोदीच्या मतदारसंघामध्ये असे 70 बाप सापडले जे ब्रह्मचारी आहेत आणि ज्यांना 50-50, 60-60 मुलं आहेत. भाजपनं आई आणि बाप इतके सक्षम बनवले की त्यांना 100-100 पोरं जन्माला येत आहेत. आपण काय करतो? पण या मुंबईमध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आणि भाजपात जिंकण्याचं कारण काय आहे? ही 100-100 पोरं जन्माला घातली त्यांनी आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जिंकला. पण आम्ही त्या 100 कौरवांना पुरून उरू. तुमचे किती कौरव आमच्यासमोर येऊ द्या, आम्ही त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहू आणि ही मुंबईची लढाई आम्ही जिंकू. उद्धव साहेब, ही मुंबई आपली आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही या मुंबईवर भगवा झेंडा फडकवू. आपण आलात, आपलं मार्गदर्शन आता होणार आहे. पण त्याआधी आपल्या सगळ्यांचे नेते, युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे इथे एक प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं देणार आहेत. आपण ते प्रेझेंटेशन पाहावं आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.